बऱ्याच वेळा आपण हे बघतो की लोकांचं अचानक डोकं दुखायला सुरुवात होते, कधी कधी बीपी वाढल्यासारखं वाटतं, अचानक थरथर होते शरीराची, खूप घाबरल्यासारखं होतं, छातीत धडधड होते, खूप घाम यायला लागतो, पोटात गोळा यायला सुरुवात होते, अचानक काही सुचेनासं होतं. आणि मग बऱ्याच वेळा या तक्रारींसाठी डॉक्टरांकडे गेलं किंवा बऱ्याचशा टेस्ट करून घेतल्या तरी त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. मग डॉक्टर सांगतात की हे तुमच्या ओव्हर थिंकिंगमुळे किंवा तुम्हाला अँझायटी आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही लक्षणं दिसत आहेत, हा त्रास होतोय. मग अशा कारण माहीत नसलेल्या आजाराला किंवा सिम्पटम्सना ट्रीट कसं करायचं? कारण जनरली एखाद्या आजाराचं डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर, टेस्ट केल्यानंतर कारण शोधलं जातं आणि मग ते कारणाचं एलिमिनेशन केलं जातं औषधोपचाराद्वारे किंवा पथ्यांद्वारे आणि मग तो आजार बरा होतो. पण अँझायटीमध्ये मात्र हा आजारच असा आहे की त्याच्यामध्ये त्याचं मूळ कारण काय आहे हेच समजत नाही, हेच माहिती नसतं. किंवा कुठल्या टेस्टद्वारे देखील तुम्ही अगदी त्याच्या मुळापर्यंत पोहोचू शकता असं होत नाही. मग तरीही अशा क्लायंट्सना अँझायटी मुक्त करता येतं का? अशा या अँझायटीची ट्रीटमेंट ही पेशंट टू पेशंट बदलत जाते का? तर हो, अशा या अँझायटीची ट्रीटमेंट पेशंट टू पेशंट बदलत जाते आणि आपण आजच्या या व्हिडिओमधून हेच बघणार आहोत की आपण ही अँझायटी ही कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीट करू शकतो, त्याच्याबद्दल डील करू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरी देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज तुमच्याशी अँझायटीच्या ट्रीटमेंट बद्दल थोडा संवाद साधू इच्छिते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बऱ्याच वेळा अँझायटी वाटत असणाऱ्या लोकांना असंच वाटत असतं की हे माझे भीतीदायक विचार कधीच कमी होणार नाहीयेत, मला या विचारांबरोबर संपूर्ण आयुष्य काढावं लागणार आहे, कारण त्यांना हे विचार बंद होऊ शकतात किंवा माझी भीती कमी होऊ शकते हे माहितीच नसतं. पण हे शक्य आहे. सतत एखाद्या बॅकग्राऊंड म्युझिक सारखी किंवा एखाद्या गलबलाटासारखी ही जी भीती मनात घर करून असते त्यावर औषध आणि थेरपीच्या माध्यमातून तुम्ही नक्की सोल्युशन शोधू शकता. सगळ्या व्यक्तींसाठी एकच सोल्युशन वर्क करेल असं होत नाही आणि म्हणूनच अँझायटी ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने डील करावी लागते. तेव्हा अशा लोकांचं काउन्सिलिंग करत असताना मी ज्या पद्धती वापरल्या की ज्याचा मला चांगला उपयोग दिसून आला, अशा काही पद्धती मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. अँझायटी ही तुम्हाला अतिशय त्रासदायक गोष्टींपासून तुमचं लक्ष हटवण्यासाठी खरं तर आपल्यामध्ये निर्माण होत असते. त्याच्यामुळं खरं तर अँझायटीचं सोल्युशन हे कुठेही बाहेर नसतं, तर ते तुमच्या स्वतःच्या सायकीमध्ये, तुमच्या विचारांमध्येच लपलेलं असतं. आणि मग त्यासाठी दोन गोष्टींवर लक्ष देणं हे खूप महत्वाचं असतं. एक म्हणजे तुम्ही जेव्हा अँक्शियस होता तेव्हा तुमची वागणूक किंवा तुमचं बिहेवियर कसं आहे याच्याकडे लक्ष ठेवणं आणि तुमचा सेल्फ टॉक म्हणजे तुमच्या स्वतःशीच काय बोलणं सुरू आहे याच्यावर लक्ष देणं. तुम्ही तुमच्यातल्या अति काळजीला कंट्रोल करायला जाऊ नका, ती कंट्रोल होत नाही. पण तुम्ही त्यावेळी तुमची जी वागण्याची पद्धत आहे ती बदलून बघा. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला परीक्षेच्या वेळेला खूप अँझायटी वाटत असेल आणि मग त्याचं उत्तर म्हणून ती व्यक्ती रात्रभर जागून तहानभूक हरपून अभ्यास करते, ही तिची नेहमीची अँझायटी डील करण्याची पद्धत आहे, हीच तिची अँझायटीच्या वेळेसची वागणूक असेल. आणि एवढं करूनही जर अँझायटी कंट्रोलमध्ये येत नसेल तर अभ्यासापासून 2 तास ब्रेक घेऊन बघावा. कधी कधी या अँझायटीला त्याच सेम वागणुकीतून डील करण्यापेक्षा त्याचा पॅटर्न ब्रेक करून बघावा. कधी कधी त्याच्यामुळे चांगला रिझल्ट दिसू शकतो.
अतिचिंतेच्या काळामध्ये तुम्ही स्वतःशीच काय बोलत असता याचा जर अभ्यास केला आणि त्याचा पॅटर्न जरा बदलला तर त्याचा तुम्हाला अँझायटी डील करताना उपयोग होऊ शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर जेव्हा अँझायटी होते तेव्हा या परिस्थितीतून जाताना मी काय फील करतोय हे कोणालाही समजणार नाही. या गोष्टीचा मला किती त्रास होतोय हे मी कोणाला सांगूनही त्याचा कोणाला काहीही फरक पडणार नाहीये. हा जर तुमचा सेल्फ टॉक असेल त्यावेळेला, तर तो जर मी या एका वाक्याने बदलला, म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्या मनातले विचार एखाद्या व्यक्तीजवळ बोलून दाखवू का, एखाद्या व्यक्तीनं जर मला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मी हे ओझं एकटा वाहून नेत नाहीये, तर कोणीतरी अजून माझ्या बरोबर आहे. मग ही अनामिक भीती बरीच कमी व्हायला मदत होते. हाही एक मार्ग असू शकतो अँझायटी बरोबर डील करण्याचा. तसंच वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातूनही ही अँझायटी कमी व्हायला मदत होते. यासाठी कधी आर्ट बेस्ड थेरपी तर कधी टॉक थेरपीचाही उपयोग होताना दिसतो. वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातूनही अँझायटी कमी व्हायला मदत होते. जसं की टॉक थेरपी आहे किंवा आर्ट बेस्ड थेरपी आहे, तर यातूनही अँझायटी कमी आपण करू शकतो. अँझायटी असणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळा बोलायची सवय नसते. त्यांना त्यांचे विचार लपवण्याचीच सवय जास्त लागलेली असते. पण ज्या क्षणी तुम्ही आत कोंडून ठेवलेली गोष्ट कोणाबरोबर तरी शेअर करता, त्या क्षणी तुम्ही इतके दिवस जे एवढं मोठं ओझं स्वतः बरोबर कॅरी केलेलं असतं, तर ते तुम्हाला आता एकट्याला वाहून न्यायचं नाहीये. या विचारांनीच एक खूप हलकेपणा येतो आणि मग पुढचा जो काउन्सिलर आहे ते माझी भीती, माझं दुःख, माझे हे वियर्ड थॉट हे मन लावून ऐकून घेत आहे. याने त्या व्यक्तीला एक वेगळा सेन्स ऑफ सपोर्ट मिळतो. हा सेन्स ऑफ सपोर्ट आणि हे कोणाच्या तरी सपोर्टमुळे आलेलं विचारांचं हलकेपण हे अँझायटीमध्ये बराच फरक घडवून आणू शकतं. कधी कधी असं होतं की त्या व्यक्तीला बोलण्याची सवय नसते. अशा वेळी आर्ट बेस्ड थेरपीचाही चांगला उपयोग होऊ शकतो. बऱ्याच वेळा जजमेंटच्या भीतीतून किंवा फेल्युअरच्या भीतीमधून ज्या गोष्टी आपण शब्दांच्या माध्यमातून एक्सप्रेस करू शकत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी एखाद्या कलेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात. त्या अनामिक भीतीला त्या कलेच्या माध्यमातून व्यक्त करता येऊ शकतं. आणि म्हणूनच टॉक थेरपी सारखीच ही आर्ट बेस्ड थेरपी ही अँझायटीशी डील करण्याची एक पद्धत असू शकते. कधी कधी अँझायटीची सुरुवात झाली की शरीरात ठराविक अवयवांमध्ये आपल्याला त्याची लक्षणं दिसायला सुरुवात होते. अशी लक्षणं ही अलार्मिंग समजावीत, कारण बऱ्याच वेळेला हे जे आपले अनरिझॉल्व्ड इश्यूज असतात ना, ते तुमच्या अवयवांमध्ये अडकून राहिलेले असतात, स्टक होऊन राहिलेले असतात. मग अशा अलार्मिंग साईन्सना आपल्या शरीरात आपल्याला ते कुठं जाणवतंय याचा आधी अभ्यास करावा आणि नंतर त्या लक्षणांकडे आणि त्या अवयवांकडे संपूर्ण लक्ष देऊन त्या अवयवाला थोडं पॅम्पर करायला सुरुवात करावं. याने अँझायटीचा शरीरात वाजणारा जो अलार्म आहे तो शांत व्हायला मदत होते आणि मग त्यातून अँझायटी ही कमी करायला सोपं जातं. कधी कधी एक्झिस्टेन्शियल प्रश्नांमधूनच अँझायटी आलेली असते. तेव्हा जगण्याचा पर्पज किंवा हेतू शोधल्याने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात. तसंच रेग्युलर एक्सरसाइज, विटॅमिन सप्लिमेंट्स घेणं, सात्विक जेवण हेही अँझायटी कमी करण्यासाठी महत्वाचं आहे. तसंच तुमचा मेंदू हा सतत तुमच्यामधील अतिकाळजीला स्ट्रेस हॉर्मोनद्वारे खाद्य पुरवत असतो. मग काही औषधांच्या मदतीने हेच स्ट्रेस हॉर्मोन्स जर कमी करता आले तर त्यातूनही अँझायटी कमी व्हायला मदत होते.
तेव्हा ही अति काळजी ट्रीट करताना कधी कधी औषधासारख्या शिडींचा उपयोग होतो, तर कधी कधी आपलेच विचार आणि वागणूक समजून घेऊन सर्फिंग बोर्ड वर आपण जसं सर्फ करतो त्याप्रमाणेही त्याचं उत्तर मिळू शकतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण अँझायटी बरोबर डील करू शकतो, ती अँझायटी ट्रीट करू शकतो. तर तुम्हाला आजचा हा अँझायटीच्या ट्रीटमेंट बद्दलचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.